અને હવે સીધા જ જોઈએ દેવેન્દ્ર ફડણવીસ પ્રેस कॉन्फरन्स કરી રહ્યા आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे। अगदी आपण मागील वेळेचा जरी विचार केला तर 2019 साली भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती। 27.84 आणि त्याच्यावर आम्हाला 23 जागा होत्या। यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहेत। 1.5% कमी आहे। आमच्या जागा या 9 वर आलेल्या आहेत। काँग्रेसला 16.41 मतं होती। एक जागा होती त्यांची 16.41 वरून आता त्यांची मतं झाली 17% आणि त्यांच्या जागा झाल्या 13। त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही। समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहे। मागील वेळेच्या 2019 पेक्षा अगदी फ्रॅक्शननी कमी दिलेली आहे आणि त्याच वेळी इतर सगळे मतं कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशन मध्ये काही नरेटिव्हज हे जे त्यांच्या बाजूने गेले तर नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्वीपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेलो नाही। आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय। काही लोकांनी आम्हाला कळवलं होतं। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्રના ડેપ્યુટી સીએમ દ્વારા સંબોધન કરવામાં આવી રહ્યું છે। જે પ્રમાણે મહારાષ્ટ્રની અંદર ગઈ વખતે 23 સીટો મળી હતી, આ વખતે 9 સીટોમાં સમેટાઈ ગઈ, તેની જવાબદારી સ્વીકારવામાં આવી છે અને રાજીનામાની વાત કરવામાં આવી છે।